नमो शेतकरी हप्ता आणि पी.एम. किसानचा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती. पी.एम. किसानचे 22,500 रुपये तर शेतकऱ्यांना मिळणार 6,000 रुपयांचा पी.एम. किसान निधी. सविस्तर बातमी. 6 जुलै या दिवशी फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार पैसे. उर्वरित 16 जिल्हे कधी? तुमचं नाव या यादीत आहे का? तुमचं नाव यादीत चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अखेर नरेंद्र मोदींनी अखेर बटन दाबलं आणि देशातील जवळजवळ 33 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले पैसे. सविस्तर बघूया. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा अपडेट ही महत्त्वाची अपडेट बातमी. शेतकरी बंधूंनो, जाऊया महत्त्वाच्या आपल्या बातमीकडे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या क्षणाची तुम्ही गेल्या 3 महिन्यांपासून आणि काही बातमीची गेल्या 6 वर्षांपासून वाट पाहत होता, तो क्षण अखेर आलाय. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विम्याच्या अनुदानाबाबत शासनाकडून मोठी घोषणा झाली आहे. खात्यात थेट जमा होणार पैसे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण अधिकृत माहिती कोण द्यायला तयार नव्हतं. आम्ही आता ती अधिकृत माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी.एम. किसान निधीच्या माध्यमातून जे काही थकलेले हप्ते होते आणि पीक विम्याची जी रक्कम प्रलंबित राहिलेली होती, ती आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलै हे 3 दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या 3 दिवसात राज्याच्या विविध भागातून पैसे जमा होण्याचे मेसेज आता मिळण्यास सुरुवात झाली असून त्याचे मेसेज आमच्यापर्यंत आता पोहोचलेले आहेत. काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये 4 हप्त्यांचे थकले पैसे, काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे, एकत्रित हे पैसे जमा झाल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 46,000, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 58,000 तर काहीच्या खात्यावरती 22,500 रुपये असे स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही नक्की आम्हाला खाली कमेंट करा. आता जाणूया कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे कुठे हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि उद्या काय होणार. 6,000 नमो किसान सन्मान निधी आणि पी.एम. किसान सन्मान निधीचे पैसे 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती सकाळी अगोदर पोहोचले. त्यानंतर 2 तासाने तुमच्या खात्यावरती 22,500 रुपये हे पैसे पोहोचले. नेमकं त्याचं गणित काय? अनेकांच्या मनात प्रश्न आहे की हा आकडा नेमका काय? शेतकरी बांधवांनो, शासनाच्या नवीन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते आणि पीक विम्यातील प्रलंबित रक्कम, एकत्रित रक्कम आता DBTद्वारे तुमच्या खात्यावरती देण्याचा सरकारने नवीन प्लॅन होता आणि त्याद्वारे पेरणीच्या लवकरच तुमचे हे पैसे खात्यावर जावे असं सरकारने ठरवलं होतं. म्हणून हे पैसे एकत्रितरित्या एकाच दिवशी मात्र थोड्या काही अंतराने हे पैसे तुमच्या खात्यावरती पोहोचले आहेत. काही पात्र लाभार्थ्यांना 6,000 रुपयांचा हप्ता आणि सोबतच पीक विमा नुकसान भरपाईपोटी 22,500 रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी जमा केली जात आहे. ज्यांच्या खात्यावर KYC प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचं बँकिंग तपशील अचूक आहे, अशाच शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आजपासून पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या बँकेच्या खात्यावर पैसे आलेत का? चेक करा आणि आम्हाला कमेंट करा. पुढे 50,000च्या मदतीचं वास्तव. आता नेमकी चर्चा काय? 50,000 रुपयांचा मदतीची निधी का दिला जातोय? अनेक शेतकरी विचारत आहेत की आम्हाला 50,000 रुपये मिळणार का? स्पष्ट करायचे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे तसेच पीक कर्जाचे निकष पूर्ण केले आहेत, ज्यांचे नुकसान 100% गृहीत धरले गेले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना विशेष अनुदानासह एकूण 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे त्यांना देखील पैसे देण्याचा सरकारचा नवीन हा प्रयोग आता कुठेतरी यशस्वी होताना दिसत आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहे. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी संयम ठेवला तर 6, 7
8 जुलै या कालावधीत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे पोहोचतील असे प्रशासकीय पातळीवरून सांगण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स आहेत. तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला पैसे आले असतील किंवा आले नसतील तर तुम्हाला हे काम करायचं आहे. हे काम तुम्ही केलं तरच तुम्हाला सरकारच्या सगळ्या निधींचे पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला एकही रुपया सरकारचा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती SMS आला आहे का हे तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचं आहे. अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस एकदा चेक करायचं आहे. अफवांकडे दुर्लक्ष करायचं आहे. कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं नाही. कोणालाही तुमचा OTP, आधार कार्डचा OTP, तुमच्या मोबाईल नंबरचा OTP कोणालाही द्यायचा नाही. जर तुमचे पैसे अडकले असतील तर एकदा तुमच्या बँक शाखेत जाऊन आधार सीडिंग पूर्ण प्रक्रिया पूर्ण आहे का ही सगळी बातमी तुम्हाला तुमच्याच बँकेत जाऊन सविस्तरपणे तुमचा रिपोर्ट तुम्हाला जागेवरती मिळेल. तुमचं आधार सीडिंग झालं आहे का, तुम्हाला पैसे का नाही आले, तुम्हाला पैसे कधीपर्यंत येतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्याच बँकेमध्ये तुमचेच अधिकारी देतील. म्हणजे आपल्याला याचा कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. परंतु दुसऱ्याजवळ जाऊन तुम्ही सांगत बसू नका की आम्हाला पैसे आले नाहीत, आम्हाला पैसे कधी येतील. या सगळ्या प्रक्रिया कोणालाही सांगायच्या नसतात, आपणच त्या पूर्ण करायच्या असतात. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ आहे. आजवर तुम्ही खूप संघर्ष केलाय. या संकटाच्या काळात मिळालेली ही मदत तुम्हाला थोडा दिलासा नक्कीच देईल. पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज 6 जुलै आहे. आजपासूनच पैशांचं वितरण वेगाने सुरू झाले. तुमच्या गावातील किती जणांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत नक्कीच तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा मेसेज करा. आमच्या खात्यावरती पैसे जमा झालेत असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.